नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेट्सची रचना पाहिली होती। लेटची पुढची रचना आहे लेट मीची रचना। आता लेट मी हा जो शब्द आहे, लेट मी म्हणजे स्वतःला काहीतरी करू द्या असं लेट मीचा अर्थ होतो। लेट मी म्हणजे मला करू द्या। समजा आता याची रचना पाहूयात अगोदर। रचना काय आहे? लेट प्लस मी प्लस क्रियापदाचं पहिलं रूप त्यानंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। आता लेट मी म्हणजे मला कोणती तरी कृती करू द्या। आता समजा मला पुस्तक वाचू द्या, पुस्तक वाचू द्या। आपण इथं काय म्हणणार मग? लेट मी आता वाचण्यासाठी शब्द काय आहे? क्रियापदाचं पहिलं रूप रीड। लेट मी रीड बुक म्हणजे काय? मला पुस्तक वाचू द्या। आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, आपण छोटे छोटे वाक्य बनवतो, परंतु जर ऑब्जेक्टच्या पुढे आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा असेल तर लेट मी रीड बुक इन द स्कूल आपण वाक्य वाढवू शकतो। आता दुसरं वाक्य बघूयात आपण। मला खेळू द्या। लेट मी प्ले। आता हा वाक्य आपल्याला वाढवायचा आहे। मला खेळू द्या च्या ऐवजी मला क्रिकेट खेळू द्या, लेट मी प्ले क्रिकेट। आता हाच वाक्य मला मैदानावरती क्रिकेट खेळू द्या, लेट मी प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड। अशा प्रकारे आपल्याला लहान वाक्यापासून मोठे वाक्य बनवता येते, परंतु त्याची रचना हीच असायला पाहिजे। लेट मी म्हणजे काय? मला एखादी कृती करू द्या। अशा लहान लहान रचनेतून आपल्याला इंग्रजी बोलता येते। म्हणून मित्रांनो, आपलं चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया वेगळी रचना घेऊन।